यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। ज्या वेळेला दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं त्यावेळेला एक दहशतवादी कट रचण्यात आला होता अशी माहिती आहे। दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावेळी दहशतवादी हल्ल्याचा कट रचला गेला होता अशी माहिती आहे। मात्र आता त्याचा पर्दाफाश करण्यात आला आहे। या ठिकाणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। अमृतसर पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती समोर येते आहे। दिल्लीमधील जंतर मंतरवर ज्या वेळेला विद्यार्थी आंदोलन करत होते त्याच वेळेला दहशतवादी हल्ल्याचा हा कट होता। अमृतसर पोलिसांनी मोठी कारवाई करत या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला। कारवाईत 4 अल्पवयीन मुलांसह 9 आरोपींना अटक केली आहे। दहशतवाद्यांनी रचलेला कट उधळण्यात तपास यंत्रणेला यश आलेलं आहे। या पंजाबमध्ये 2 दहशतवादी सुद्धा पकडण्यात आलेत। त्यांच्याकडील पेट्रोल बॉम्ब, पिस्तूल आणि काडतुस जप्त करण्यात आली आहे। पंजाब पोलिसांनी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISIच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्या या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केलाय। या आरोपींचा कट दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू असणाऱ्या आंदोलनावेळी होता आणि दहशतवादी हल्ला करण्याचा त्यांचा प्रयत्न होता असा दावा पोलिसांनी केलाय। ये जो मॉड्यूल वहाँ का ISI बेस्ड हैंडल चला रहा था, ISI बैक्ड रादर, उन्होंने इनको जंतर मंतर भी भेजा था। रेल के ज़रिए से ये 8 लोग ट्रैवल किए थे दिल्ली को, वहाँ से वापस आए। वहाँ इनको लोकली ये पेट्रोल बॉम्ब्स वगैरह की जो मटेरियल है वो दिया गया था। उनको ये टास्क दिया गया था कि आप पुलिस इस्टेब्लिशमेंट्स और सिक्योरिटी इस्टेब्लिशमेंट्स की रेकी करें, उनकी वीडियो बनाएं, ये टास्क था। ये सारे का सारा दोनों मॉड्यूल्स बड़े इम्पॉर्टेंट हैं और जिस तरह की इनको टास्क दिया जा रहा था तो ये डेफिनेटली पब्लिक ऑर्डर डिस्टर्ब करते, नेशनल सिक्योरिटी के लिए थ्रेट बनते।